आज रोजी आयोजित विशेष सभेला हजर असलेले सन्माननीय उपनगराध्यक्ष, सन्माननीय शिवसेना गटनेते, सन्माननीय भाजपा गटनेते, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, त्याचबरोबर सन्माननीय मुख्याधिकारी, सन्माननीय प्रशासकीय अधिकारी, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, HODs आणि स्टाफ, इतर स्टाफ सगळ्यांचं मी स्वागत करत आहे आणि विशेष सभेला सुरुवात करा असं सांगत आहे. नंबर 1 विषय नंबर 1 प्रभाग क्रमांक 5 नवली येथील रामनगर जहरा कॉलनी पालघर पूर्व येथे स्पीड ब्रेकर टाकण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे. हॅलो, माझ्या मते कालच्यासारखंच आहे. इकडे शासकीय निधीची मागणी ते काढायला लागेल आणि जे फंड बाकीचे निधी उपलब्धतेनुसार नफा फंड किंवा विकास निधी किंवा इतर निधी असं लिहायला लागेल पुढच्या वर्षी. हॅलो, हां, किंवा 24-25च्या बजेटमध्ये, म्हणजे तसं सर हाँ नमूद करा. सामान्य नगराध्यक्ष मैडम, हाँ. ये पास करी है मेरा. हाँ. कुछ इसमें कोई ऑब्जेक्शन नहीं है. मेरा इतना ही बोलना है कि हमारा हनुमान चौक का देखभाल दुरुस्ती आया का इसमें? नहीं, इसमें नहीं आया है, लेकिन लिया जाए. आप बोलोगे तो तैयार है. मेरे को दे दो, आज दे दो. ओके, आज शाम ठीक को है. दे दो. ठीक है. ठराव घ्यायचा नाही आहे ना. हाँ बस नहीं नहीं, ठराव हो गई. हा झालं. नंबर 1 नंतर माझ्या मते नंबर 2 पण असंच काय काय. 2 नंबर वाचा पटापट. टेंबोडे स्मशानभूमी लगत जागेत कॉन्क्रीट किंवा मुरुम माती व सिमेंट पाईप टाकण्याबाबत विचारविनिमय करून ठीक आहे, निर्णय ठीक घेणे. आहे. नंबर 3 आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, आणि तुम्हाला माहिती देतो की त्याच्यामध्ये थोडं बरंच काम झालेलं आहे ह्याच्यामध्ये हां स्मशानभूमी मधला, ते सोडून तर ते करा. सोडून करा. ओके. विषय क्रमांक 3 प्रभाग सूचक क्रमांक अनुमोदक घ्या. पहिल्या नंबरला हिंदवी आणि दिनेश आलाय का? दिनेश घरट आले. दिनेश बाबर घ्या. 2 नंबर मध्ये भावानंद आणि हजारी बाबी. 3 नंबर विषय सुभाष पाटील घ्या. प्रभाग क्रमांक 7 मध्ये क्रमांक 7 रिद्धी सिद्धी अपार्टमेंटच्या मागील किटी नगर येथील रस्त्याची उंची वाढवून कॉन्क्रीट रस्ता करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. हा, तर ते रस्त्याची उंची वाढवताना कोणाच्या घरी पाणी घुसणार नाही एवढं फक्त चेक करा. सूचक अलका राजपूत, अनुमोदक राजेंद्र पाटील. विषय नंबर 4 वार्ड क्रमांक 11 मधील श्री रमेश रामा मोहिते ते संजय सखाराम राऊत यांच्या घरापर्यंत ते शकुंतला नारायण गायकवाड ते बुद्ध विहार परिसरामध्ये येणाऱ्या खुल्या गटारांवर लोखंडी झाकणे टाकण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. ओके. ओके. भावानंद संके, चंद्रशेखर वडे. विषय क्रमांक 5 वार्ड क्रमांक 1 मध्ये बनारसी टी अँड स्नॅक्स कॉर्नर 4 रस्ता यांच्या दुकानासमोरील गटारीवर तुटलेली झाकणे दुरुस्त करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. ठीक आहे. अशा ते जे मी चेंजेस सांगितले ते करून झाकणं अशी लावा की ती परत तुटता कामा नये. मध्ये आता आपण जी लोखंडी वापरली ती वापरायला सांगा. बांधकाम ऐकताय का? ती झाकणं म्हणजे ॲक्च्युली काही लोक त्याच्यावरनं ट्रक वगैरे नेतात आणि ती तुटतात. तर आपण मध्ये जी काही ठिकाणी लावले त्या ती क्वालिटी वापरा. आणि मेन म्हणजे ही जी छोटी मोठी कामं आहेत देखभाल दुरुस्तीची ही फास्ट व्हायला पाहिजे असं मी प्रशासनाला सांगते. शेरबानू आणि दिनेश बाबर. विषय क्रमांक 6 पिंपळे यांच्या बंगल्यापासून ते अनुपमा मिश्रा यांच्या घरापर्यंत नवीन रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, गतिरोधक हे करण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही, पण काही सदस्यांना राग मानू नका, पण शासनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये मग पुन्हा आपण कुठेतरी फसायला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण चांगल्यासाठीच गतिरोधक टाकतो, पण काही ठिकाणी लोकांच्या उलट प्रतिक्रिया आलेली आहे. त्याच्यामुळे ते सगळ्यांना विचारात घेऊन आणि व्यवस्थित बघूनच त्याचे निर्णय घेण्यात नाही. ठराव असा घ्या, गतिरोधक विचार विनिमय करून घेणे, अन्यथा झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे. आणि गतिरोधकचे पण प्रकार आहे मॅडम. का म्हणजे पूर्ण स्पीड ब्रेकर आणि असं लांब लचक 3 फुटाचं करणं आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. त्या पद्धतीने करण्यात यावं. मॅडम, आपण गणेशनगरला टेंबोडा गणेशनगरला आता डांबरी रस्ता बनवला, तिकडे 20-20 फुटावर गतिरोधक केला. 20-20 फुटावरती ते काढायला लागतील. ते आता तात्काळ काढा ते पहिल्यांदा. तो डांबरी रस्ता राहणारच नाही गतिरोधक असल्यावरती. कुठलाही गतिरोधक डांबरी रस्ता लगेच फुटून जातो आणि लोक परत गतिरोधकावर एवढ्या स्पीडने येतात आणि त्याच्यामुळे पण ऍक्सिडेंट करतात. 20-20 फुटावर लावल्यात. जाऊन बघा, आता पाणी करत सांगा ठेकेदाराला ते पाणी करा आणि ते कमी करा. एवढे कशाला 20 एवढे गतिरोधक पाहिजे? काही गतिरोधक नको पाहिजे तिथे.
स्मशानभूमी ते आंबेडकर रोड ते नवली रस्त्यापर्यंत जेवढे स्पीड ब्रेकर आहे तेवढे काढून टाका. ते काही कामाचे स्पीड ब्रेकर नाही. झेब्रा क्रॉसिंग लावा आणि ते स्पीड ब्रेकर काढून टाका. झेब्रा क्रॉसिंगचे मार्किंग ते सगळे स्पीड ब्रेकर काढून टाका. अध्यक्ष महोदय, देखभाल दुरुस्तीमध्ये एक कॉलेजजवळ समाज मंदिर येथे प्युअर ब्लॉक लावण्याचा एक विषय मंजूर झालेला आहे. छोटंसं एस्टिमेट आहे वाटतं 1 ते 1.5 लाखाचं, ते एक करण्यात यावं. चालेल. विषय नंबर 7. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. जे देखभाल दुरुस्ती आहे ते टेंडर कधीच आहे, किती वर्षाचं आहे? हा विषय नाही आहे. तुम्हाला नंतर त्याचं उत्तर प्रशासनाकडनं घ्या. मॅडम, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुम्हाला जवळजवळ तुम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष विषय सोडून बोलू नका असं मी तुम्हाला कित्येंदा सांगितलं. पण तुम्ही आज 1.5 वर्ष तुम्हाला तेच समजवते, पण तुम्ही समजतच नाही आहात. आता जो विषय चाललाय आधी त्याला धरून चला. विषय नंबर 7. नवलनगर पालघर पूर्व येथे विहीर असलेल्या भोवताली कंपाऊंड व गार्डन करणे व विहिरीवर लोखंडी जाळी लावण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. हा, सूचक हिंदवी पाटील अनुमोदक. आला का दिनेश घरट? दिनेश बाबर. विषय क्रमांक 8. काळे मार्गावरील फुटपाथचे तुटलेले स्लॅब व पेवर ब्लॉक बसवण्याबाबत विचारणी करून निर्णय जवी काळे मार्ग आहे ते. ठीक आहे, जवी काळे मार्ग आहे. अनुजा तरी आल्या नाही. सूचक अनिता किणी, अनुमोदक अलका राजपूत. विषय क्रमांक 9. प्रभाग क्रमांक 7 मध्ये टेंबोडे रोड फिलिया हॉस्पिटल धनाजी मोटरच्या मधला रस्ता डांबरीकरण करण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. काम चालू झालं काय? हा, चालू झालं ना. मग परत का आलं? पुन्हा का आला? परत पत्र दिलेलं 2-2ला पत्र दिलं परत. काम तर संपायला आलंय, काम चालू आहे. विषय असा होता तो तिकडे जे पेवर ब्लॉक घेतलेले होते हा, आणि पेवर ब्लॉक कॅन्सल करून तो रस्ता पुढे वाढवण्यात आलाय, तर त्याला मंजुरीसाठी ठेवलाय त्यांनी. हा, तर आपण मॅन्सन थोडं हे करायचं ना आतमध्ये. हा विषय ठेवायचा का नाही ठेवायचा? नाही, मंजूर करायचा असा. नाही, पण मग विषय बदलेल ना. टायटल जर पहिलं पण आपलं तेच असेल तर ह्याच्यात काहीतरी टायटल मध्ये बदल करायचं साहेब. काय बदल करायचं तो सांगा. बदल असा करायचा शूटिंग करा. हा, रेकॉर्डिंग चालू. मॅडम, इंटरनेट बंद असल्यामुळे आपलं फक्त रेकॉर्डिंग चालू आहे. अगोदरचे जे पेवर ब्लॉक त्याच्या रस्त्याच्या साईडला घेतले होते ते कॅन्सल, म्हणजे ती रक्कम शिल्लक जी राहील त्याच्या बदले पुढे तो रस्ता खेचायचा आहे. बस एवढाच विषय आहे. ठीक आहे, पण ऐका, हा जे टायटल आहे ना, नाही, टेंबोडा रोड फिलिया हॉस्पिटल धनानी मोटरच्या मधला रस्ता डांबरीकरण करणे ह्या नावावर तर काम झालंय ना. हा, झालंय. हा रद्द करून तुम्ही तुमच्या लेवलला करून घ्या ना काय ते. हा, वेगळं नाव ठेवलं पाहिजे होतं. ठीक आहे. प्रशासनाची चुकी आहे ते, हे लक्षात ठेवा. हॅलो, ओ राखी मोरे आणि जागृती आणि ही 7-9 नंबरचा विषय. 7 नंबरवरच्या थोडा change 7 तो ऑलरेडी झालेला आहे, फक्त त्याच्यात काही चेंजेस आहेत म्हणून ऑलरेडी काम संपत आलंय ते. विषय नंबर 10. प्रभाग क्रमांक 11 येथील टेंबोडे आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार जवळ असलेल्या मोकळ्या सभागृहाच्या जागेवर पेवर ब्लॉक बसवण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. ठीक आहे, बसवा. चेतना आली नाही आली. शिल्पा वाजपेयी, राधा मानकामे पामाळे. विषय 11. प्रभाग क्रमांक 14 मधील खालील विकास कामे करण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. हा, ठीक आहे. रोहिणी आली. हा, रोहिणी अंबुरे, हिंदवी पाटील. विषय क्रमांक 12. विषयानुसार मला बोलायचं होतं. बोला ना. माझ्या वॉर्ड मधलं पूर्वी एक काम अर्धवटच गटाराचं ते ठेवलेलं आहे. आता रस्त्याचं काम करताना ते अर्धवट बांधलेलं गटार कसं दिसेल मॅडम? ते कुठे आहे ना, पूर्वाला यांच्या घरापासून फारुक मिया कडीवाले चाचा यांच्या घरापर्यंतचं काम पूर्ण करणे, हा विषय बी दिलेला होता. ह्याचं काम अर्धवट केलंय, अर्ध केलंय आणि नंतर दुसरं अर्ध त्याचं इस्टिमेट तयार केलंय. त्याचं कोणाला उत्तर देणारे बांधकाम सभा अभियंता देत नाहीत. मी 2दा-3दा मीटिंग मध्ये वारंवार ह्याच्याविषयी बोललेले आहे, त्यांना जाऊन विचारणा केलेले, ह्यांच्याकडे काही उत्तर तयार नाहीये. रस्ता पूर्ण कंप्लीट नवीन होणार आणि ते अर्धवट बांधलेली गटार पूर्ण सगळ्या ह्या कामाची पूर्ण सगळे हे जाणार. काय उपयोग आहे ह्या अर्धवट कामांना असल्या? आपण सोमवारी साईट व्हिजिट ठेवा. ते काम लवकर सोमवारी साईट व्हिजिट ठेवा सकाळी. कामाला 11-11:15 वॉर्डात जाऊया. वॉर्डात येतो आम्ही. हा, ठीक आहे. रोहिणी अंबुरे, हिंदवी पाटील. विषय नंबर 12. विषय नंबर 12. प्रभाग क्रमांक 3 मधील मुख्य माहीम मनोर रोड पासून इंडस्ट्री पर्यंत 100 मीटर रस्ता व गटार तयार करण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. तुषार मानुशाली. माहीम रोड कुठे? माहीम रोड कुठे? माहीम मनोर रोड हायवे.
विषय क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 7 मधील खालील विकास कामे करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. ठीक आहे, पुढे. विषय क्रमांक 14 वार्ड क्रमांक 9 मधील संख्ये कॉलनी येथील अजय पांडे यांच्या घरापासून ते रो हाऊस पर्यंत रस्ता करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. याच्यावर पत्र आलंय हिच्या मालकांचं की तो आमची जमीन आहे त्यामुळे त्याच्यात करू नये वगैरे, तर त्याची योग्य ती शहानिशा करावी. खात्री करून बघा. शहानिशा करून खात्री करा. तो मला वाटतं एनए प्लॉट आहे काहीतरी. एनए प्लॉट आहे. हा, एनए प्लॉट मधून आपण काय करू शकतो. त्याच्यावर मालकांचं पत्र आलेलं आहे आपल्याला की त्यामुळे त्याची संपूर्ण शहानिशा करावी. विषय क्रमांक 15 पत्र आता कुठे आहे? ते पत्र दिलेलं 14 नंबरच्या पत्र विषय वाचन करा. नाहीये. लेआउट मध्ये रस्ता नाहीये तो. एनए प्लॉट आहे. एनए प्लॉट आहे. बाजूने आहे रस्ता. नाही, त्या प्लॉटच्या बाजूने रस्ता आहे तिकडे. हा बाजूने आहे त्याच्या, पण त्या जागेच्या बाजूने आहे. हॅलो नाही. हॅलो मॅडम, माझ्याकडे पत्र आहे. जर त्याच्या बाजूने रस्ता असेल, डीपीचा रस्ता असेल, डीपीचा रस्ता बनवायला लागेल. हा, बाजूचा असेल त्याची पाहणी करा आणि डीपीचा रस्ता असेल. उत्तम बाबू सही बोल रहे हैं कि रास्ता है, क्योंकि उससे लग के मेरी जमीन से ही जा रहा है, सीधे जा रहा है, संख्या कॉलोनी से सीधे जा रहा है, रास्ता है. लेकिन उसके पास हाई सावली बंगला जो है, उन लोगों ने उधर कार खड़ा करने के लिए ये बनाया है, सावली बनाया. हाँ, नहीं शेड शेड बनाया की है, सावली. शेड बनाया है. मॅडम, वो भी निकालना पड़ेगा, तो ही रास्ता ज्याने सीधा पत्र दिलेलं जाएगा. आहे ना मॅडम, ज्याने पत्र दिलेलं आहे ना, त्या पत्राची देखील शहानिशा करा आणि त्यांना द्या. नंतर त्याचं इस्टिमेट अंदाज बरोबर आहे. बनवू नका. पहिले सीमांकन करा, कारण त्यांनी ते दिले सीमांकन करा आणि पुन्हा आपल्यासमोर. त्यामध्ये आता ज्यांनी विषय त्यांचा दिला प्रथमेश पिंपळे नाहीयेत. नाहीये, त्याला माहिती होत नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय पहिला झालेला आहे. एनए प्लॉट मध्ये दाखवला तो रस्ता. पहिला माझ्या लेटरवर ठराव पण झालेला आहे त्या रस्त्याचं. पण आपण गेलेलो तेव्हा झाला नाही ना. हा, तोच अरे त्याची सीमांकन शहानिशा करून हे करावं. बघून ते प्रक्रिया करावी. हा, ठीक आहे. जे काय ते कायदेशीर का बघा, नंतर करा काय करायचं असेल ते. कायदेशीर तांत्रिक सगळं बघून मगच याच्यावर एस्टिमेट वगैरे नाही तर उगीच पैसे फुकट जातील. विषय नंबर 15 पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर गणेश अमोल कुंडालगत पाटील आणि असलेल्या रस्त्याला सुभाष पाटील कैलासवासी अनंत गायकवाड असे नामकरण करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. हे चेतना गायकवाड यांनी पत्र दिलेलं. मैडम, अपन नाम देते हैं तो कुछ न कुछ योगदान रहता है, और उसके लिए अपन नाम देते हैं तो कौन सा योगदान? हाँ, वो लोगों का योगदान रहता है. जैसे अपन ने सत्तू कदम का दिया, दूसरे लोगों का दिया, तो कृपया क्या योगदान है थोड़ा सा स्पष्ट. वो उनकी जमीन थी और उनके आजोबा थे. चेतना की जमीन है, उसके घर के पास लेआउट पूरा जमीन, और उनके अभी आज तिचा विषय आहे तर त्यांनी यायला पाहिजे ना, म्हणणं मांडायला. लेआउट असलं म्हणजे नावं द्यायची. चांगलं आहे मग बरं. मैडम, अगर ऐसा है अरुण भाई 2 मिनट, अगर ऐसा है खुद की जमीन में प्राइवेट देना है तो हमारे बाप दादा ने तो ब्रिज में 4 एकड़ दी, एमएससीबी को 2.5 एकड़ दी, एसटी डिपो को 2.5 एकड़ दी. हमारे बाप दादा का नाम, हमारा अधिकार पहले, हमारे बाप दादा का नाम आना चाहिए. फिर आपने पत्र नहीं दिया. हमने तो सरकार को जमीन दी और उसका मुआवजा भी नहीं लिया उस टाइम पे, क्योंकि 15,000 मुआवजा दे रहे थे, तो हमारे बाप दादा बोले नहीं चाहिए. अपने सब जगह को आपका नाम दिया जाए. नहीं, कायदे की अगर बात है तो कायदे की बात उनके घर के बाजू की एक छोटी सी गली है जिसका किसी से लेन देन नहीं है, तो पहिली बार वो नगरसेविका ने उनके दे दो. वैसे भी ऐका, असं पण त्याला अनंत गायकवाड नगरच बोलतात, त्यामुळे तिथे ती गल्ली आहे. प्रत्येक जेव्हा सोसायटी होते तेव्हा ते देतातच. पण अध्यक्ष महोदय, मुख्य सार्वजनिक त्याला नाव द्यायला पाहिजे. ते नाव द्यायला सांगितलं. त्या आपल्या गणेश कुंडाची जागा त्यांच्यामध्ये येते. नाही, त्यांच्या घराच्या इथे इकडे ऐका ना, आपण त्यांच्या घराच्याकडे आपली नगर परिषदची जागा निघते. आपण पत्र पण दिले, नगर नोटीस दिलेत ना आपण गणेश कुंडाच्या. कोणाकोणाला दिले नोटीस? त्या तिकडे जागा निघते काही ठिकाणी आपली जागा निघत आहे. 4 वेळा मीटिंग मध्ये पण 4 वेळा झालं होतं की आपली जागा ताब्यात घ्या, जो आहे ते तोडा सर्व. आणि कलेक्टरने पण आदेश दिले होते
अध्यक्ष आपण सर्व पास केलं होतं, मीटिंग मध्ये झालं होतं, मी 3 पत्र दिलेत, पण आता पण नोटीस देऊन पण जर का त्याच्यावरती काही होत नसेल, मुद्दाहून हे जागा वाटप करण्याचा काहीतरी प्रकार आहे आर्थिक व्यवहार होऊन. नगरपालिकेचा फायदा किती जणांना नोटीस दिली, किती जणांना नोटीस दिली? अजून एक ठराव घ्यायला एक मिनिट थांबा, नोटीस किती दिल्या? भले सगळ्यांना दिली, पण त्यांचं काही उत्तर आलं का? बघा अध्यक्ष महोदय, नोटीस देऊन पण त्यांनी अजूनपर्यंत कुठलंही त्यांच्याकडनं उत्तर आलं नाही आपल्याकडे, आणि नोटीस देऊन दोन महिने झालेत. जर का 1.5-2 महिन्यात त्यांनी उत्तर नाही दिले तर आपण कारवाई केली पाहिजे, कारण जागा आपलीच आहे. कारवाई काय डायरेक्ट ते हे तोडून आपल्या जागा ताब्यात घेतली पाहिजे. माझ्याकडे त्याचे सर्व हे उत्तर आहे, 7-12 आहे, नकाशा आहे, सर्व किती मीटर गेले, 2 मीटर गेले. मुख्याधिकारी साहेब जरा आम्हाला सांगा. बांधकाम विभाग आणि नगररचना विभाग संयुक्तरित्या त्याची पाहणी पण करा. ज्या नोटिसा इश्यू झालेल्या आहेत, मुदत संपली असेल तर नियमाप्रमाणे पुढची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, हे 15 नंबर आपला विषय आहे. रस्त्याला नाव द्यायचं तर नेमकं कुठल्या रस्त्याला द्या? हायवेला द्यायचं आहे का नाही आपल्या नाही रस्त्याला नाही, द्यायचं? त्यांच्या घराच्या इथे गल्ली आहे त्याला. ओके ओके. विषय नंबर 16, प्रभाग क्रमांक 13 शांतीनगर कोर्टासमोर शासकीय जागेत समाज मंदिर बांधण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. हा, ती शासकीय जागा आपल्याला मागायला लागेल, पण मागणी करून त्याच्यावर बांधा. पास विषय हा, क्रमांक ते जरा कठीण काम आहे, पण सगळ्यांनी मदत केली तर होईल. अनिता किनी आणि कोण आहे तिकडे, अमोल पाटील. विषय क्रमांक 17 पालघर नगर परिषद क्षेत्रातील हुतात्मा स्तंभ ते जुन्या पालघर पर्यंतच्या रस्त्याला अंबामाता रोड नाव देण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. सामान्य नगराध्यक्ष मॅडम, हा, दिनांक सर्वसाधारण सभा पालघर नगर परिषद दिनांक 19/8/2009 रोजी ठराव झालेला आहे याविषयी. क्या ये ठराव हो गया already? हाँ, ठहराव हो गया है मैडम. क्या 2019 में अपनी काउंसिल ने ये किसके ठहराव नाम पास का? किया है. ये किया है पास महाराष्ट्र नगर औद्योगिक नगर अधिनियम 1965 किसके नाम का? इसमें देना. अध्यक्ष महोदय, त्यांचं विषय सर्वसाधारण सभा 29/8/2019 ची ठरावाची नक्कल आहे, ही तुम्ही बघा आणि त्याच्यावर निर्णय घ्या. 29/8/2019 महाराष्ट्र ते सगळं लिहून नाव देणे नगर परिषद कर्तव्य आहे. त्यानुसार सर्वसाधारण सभा आहे आपली. पालघर शहरातील हुतात्मा स्तंभ ते जुना पालघर मधील रस्त्याला शहीद रामप्रसाद भीमशंकर तिवारी यांचे नाव देण्यापूर्वी सदरबाबत जाहीर प्रसिद्ध सूचना हरकती पुढील सभा, म्हणजे जे आपण नेहमी लिहितो ते नियमानुसार आवश्यक ती कारवाई करून त्याप्रमाणे पालघर शहरातील हुतात्मा स्तंभ ते जुना पालघर मधील रस्त्याला शहीद रामप्रसाद भीमशंकर तिवारी यांचे नाव देण्यास आजची सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे. तेव्हा हा ठराव झालेला होता, पण आपण तेव्हा स्थगित केलं की नाही, कुठल्याच याला नावं द्यायची नाहीत, आणि म्हणून ते नाही स्थगितचा विषय वेगळा होता, पण स्थगितचा 19 विषय वेगळे होते. त्यासाठी आम्ही दोघी मंजूर. हे करतोय, तर त्याला हे नाव देण्यात यावं. आणि प्रत्येक गावामध्ये जिथले हुतात्मा आहेत तिथे प्रत्येक गावामध्ये त्यांच्या नावाचं काहीतरी ठेवलेलं आहे. मग आपण त्यांचा गौरव करण्यासाठी एवढं देऊ शकत नाही का मॅडम? आता हे मंजूर आहे विषय, तर माझं सूचना आहे का देवीशा चौक टू हुतात्मा स्तंभ पर्यंत अंबामाता रोड घ्या, आणि हे इकडचे पुढचं जे शहीद रामप्रसाद ठीक आहे, चालेल. ठीक आहे. अंबामाता मंदिर रोड पण अंबामाता रोड आहे, कारण स्थानिक नगरसेवकांवर पण प्रेशर आहे अंबामाता रोडचं. खूप जुना मंदिर आहे, 40 वर्ष. ठीक आहे, अंबामाता वैसे भी बोलते वक्त अंबामाता रोड ही बोलते. रोड तो बरोबर अर्धा अंबामाता मंदिर रोड पण अंबामाता रोड हा फार आपला सगळ्याच्या अध्यक्ष तोंडामध्ये महोदय, नाव देण्याच्या बाबतीत सभागृहाचा कोणाचाही विरोध नाहीये. आपण एक मिनिट, जे ठराव केलेला आहे त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते घ्या, बरोबर की नाही? यांच्या पण त्याच्यावर निर्णय घेऊन. सन्मान्य गटनेते कैलास मात्रे यांनी असं सांगितलं की हुतात्मा स्तंभ ते देवीशा चौक म्हणजे नंदा भुवन पर्यंत अंबामाता रोड द्या, आणि त्याच्या पुढे शहीद रामप्रसाद भीमशंकर तिवारी हे नाव. आता पुन्हा दुसरं नाव येतं त्याच्यासाठी पण ठेवा. ठीक आहे, एवढं देऊन टाकू.
अजून नाव येतं त्यांच्यासाठी पण जागा ठेवा. अलका राजपूत, राजेंद्र पाटील. मंजूर मॅडम. विषय क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 11 मधील खानपाडा येथील मोहन गायकवाड अध्यक्ष यांच्या महोदय, घराकडील रस्ता. अध्यक्ष एक मिनिट अध्यक्ष महोदय, ते काल जरा गोंगाट झाला त्याच रस्त्याच्या बाबतीत जीडी तिवारी रोड आता हे त्याला कुठला भाग देणार आपण परत? गोंगाट नाही झाला, डिस्कशन झालं. तो विषय आता मीटिंगला येईल ना मग पुढच्या. आता ह्यांना नावं दिल्यावर तो जाणार कुठे रोड? ते येईल, आम्ही बोलू, आम्ही करू. म्हणजे अजून नजर आली ते जुना पालघर असं देणार का तेवढं? नाही, आता ठरेल, अजून आपली मीटिंग होईल. दुसरा रस्ता आहे त्याचा विचार करू अजून आपण. रस्ते आहेत भरपूर. विचार करू आपण. विषय नंबर 18 विषय क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 11 मधील खानपाडा येथील मोहन गायकवाड यांच्या घराकडील रस्ता व गटार करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. ओके. विषय क्रमांक 19 भावानंद संके आणि लक्ष्मी आचारी. पालघर नगर परिषद हद्दीतील विविध विकास आज कामांना सगळं भावानंद लागणाऱ्या संके यांचे काम अतिरिक्त आहे. निधीच्या खर्चाबाबत विचारणा करून निर्णय घेणे. नीट वाचा सगळे. ते कालच्या सारखं नको कंपोस्ट खत, जरा नीट वाचा. 19 विषय जरा 19 विषय आहे, त्याचा जरा सविस्तर माहिती द्या. आवश्यक अतिरिक्त उपरोक्त वाढीव निधी काम पूर्ण म्हणजे एक जरा स्पष्टीकरण केलेलं पाहिजे. गरज होईल. कृपया सीओ साहेब मार्गदर्शन दे. काम पूर्ण झाले आणि परत निधी त्याच्यात काय देऊ नका. दुसरा विषय घ्या ना, दुसरं काम काढा त्याच्यात. नाही थांबा उगीच चुकीचे ठराव करू नये. आपण लास्टच्या स्टेपला आहे बघा. 1 मिनिट. त्यांनी असं लिहिलंय, ही जी कामं लिहिली आहेत 3, ओके, याच्यात अंदाजपत्रिकीय रक्कम एवढी, तो तुम्हाला कॉलम दिसतोय, आणि शासन निर्णयावरनं मिळाली आहेत एवढी. म्हणून हे जे वरचे आहेत काय 4,76,000, अध्यक्ष महोदय, 3,49,000 संबंधित विभागांनी सांगायला द्या. सांगते ना मी, त्यांनाच आता उत्तर द्यायला सांगते. तरी आता ह्याच्यावर उत्तर ह्यांनी द्यावे. मॅडम यापूर्वी आपण मंजुरी घेतली नाही का? घेतली आहे, खूप लोकांना घेतले, काल पण घेतली. काय माहित, प्रशासन त्यांना सांगा ना, डिपार्टमेंटला. पूर्ण झाल्यावर कसं काय मंजुरी घेताय तुम्ही? नाही, जो आपल्याला निधी प्राप्त झालेला आहे GR नुसार 77 लाख, म्हणजे गांधीनगरसाठी 77 लाख, नवलीसाठी 50 लाख, तो जेवढा निधी प्राप्त झाला तेवढं दिलंय, बाकीचं नाही दिलं. गांधीनगरचं नाही दिलं ना. हा, अध्यक्ष मॅडम, ह्या सर्व प्रक्रिया निविदापूर्वी करायला पाहिजेत. आता निविदा झाल्या, काम पूर्ण झालं आणि त्यानंतर मंजुरी घेताय म्हणजे काय? म्हणजे आम्ही काय समजायचं? आणि परत का मंजुरी घेतात? देताना घेतली असेल तर का घ्यायला पाहिजे? पहिली मंजुरी घेतलेली आहे. आपण प्रत्येक ह्याला मंजुरी दिलेली आहे. अंदाजपत्रक वाढीव निधीला मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली आहे तरी परत का आला तो विषय? हॅलो मॅडम, वाढीव रकमेला मंजुरी दिलेली. मॅडम, इस्टिमेटला मंजुरी दिली. माझ्या माहितीने हा विषय असा आहे की जेवढं आपलं अनुदान मिळालेलं आहे तेवढे अनुदानाचे पैसे ठेकेदाराला दिलेले आहेत. बाकीचे पैसे नगरपरिषद फंडातून पैसे देणं बाकी आहे. तो ठराव झाला नसल्याने पैसे ठेवले होते. आता ठराव झाल्यावरती त्याला उरलेले पैसे देण्यात येतील. साहेब, निविदापूर्वी करायला पाहिजेत का नाही? निविदानंतर ही प्रक्रिया काय करणं? म्हणजे आज त्या ठेकेदाराने पैसे भरले, निविदा आधीच घेणं आवश्यक आहे. फक्त विभागानं सांगावं नेमकं कशामुळे पुढे आलेला आहे विषय हा. कारण ज्यावेळेस निविदा मंजूर झाली असणार त्यावेळेला पूर्ण रकमेची होते. सपोज आता जर त्यांनी निविदा भरलेली आहे, ते निविदेत निधी आहे म्हणून भरलेला आहे. आता आम्ही सपोज ना मंजूर केला, मग पैसे देणार नाही का? त्यावेळेला मान्यता घेतलेली आहे, मग आता परत का आणतात समोर? एक्स्ट्रा रकमेला मान्यता नसेल घेतली म्हणून ठेका कसा काढला? मान्यता नाही घेतली मग टेंडर कसं काढला? मान्यता नाही घेतली मग ठेका कसा? वाढीव मिळतच नाही, एस्टिमेटच कॉस्ट आहे. बघा, जे एस्टिमेट निघालं, ज्याचं TS झालं, ती ही काम आहेत बरोबर. त्याच्यात जे आपल्याला आता खाली महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान, वर आलंय वैशिष्ट्यपूर्ण, अजून 3रा कॉलम पण वाचा. ते सगळ्यामधून हे आता ही निविदा प्रक्रियावाला ह्या पानावर आहे.
ही कामं सुरू किंवा पूर्ण ह्या पानावर आहे. पूर्ण झालेत 1 वर्ष अगोदर. नाही, ते तुमचं पण हे पान बघा, हे पान अजून आहे ना पुढे, अजून लिहिलंय. मी बोलू मॅडम? हा बोला. हे आपलं जे काम आहे ना, गांधीनगर येथील अंतर्गत रस्ते व काँक्रिटीकरण करणे, याचं अंदाजपत्रकीय रक्कम मिळतच नाही. अहो ऐका, जरा समजून घ्या तो काय बोलतात. हा बोला. 1,24,00,000 त्याचं अंदाजपत्रक आहे. आपल्याला पण वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत जे आहे ना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत शासन निर्णयानुसार या कामासाठी आपल्याला 77 लाख रुपये आलेले. पण जी वरील अतिरिक्त जे 47 लाख रुपये आहेत ना, ते माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला त्या प्रमामध्ये तसं मेन्शन केलेलं आहे. नगर परिषद निधी अंतर्गत उर्वरित जी रक्कम आहे ती नगर परिषद निधी अंतर्गत देण्यात यावी. पण ते वाढीव नाहीये. वाढीव नाही, ते वाढीव नाही. दुसऱ्या विषयामध्ये 15% देतो. वाढीव नाहीये. वाढीव नाहीये. हा वाढीव नाही. उत्तर ठीक आहे. खालचं पण वाचा, खालचं आणि पुढचं खालचं आहे ना, त्याला 15% देतात, त्याप्रमाणेच आहे. नगर परिषदेचा हिस्सा आहे 15%. त्याच्या पुढचं वाचा. ठीक आहे, ओके. कायदेशीर आणि तांत्रिक बघून आणि लेखासंहितेतल्या तरतुदी बघून मंजुरी करून विषय क्रमांक कैलाश मात्रे भावानंद संके. विषय क्रमांक 20 पालघर मुख्य हिंदू स्मशानभूमी येथे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने शंकराची मूर्ती उभारणे व इतर कामे करणे कामाचे कोटेशन मागवण्याबाबत विचारणे करून निर्णय घेणे. अमोल पाटील भावानंद संके. विषय क्रमांक 21 मौजा अल्लाळी हिंदवी मैदानासमोर देखभाल दुरुस्ती ठेक्याअंतर्गत पाईप गटर करण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. हिंदवी मैदानाला सूट आहे, देऊन टाका. शंकराची मूर्ती झालं का? हा, तुषार भानुशाली आणि बाजूला कोण बसला? चंद्रशेखर वडे. 21 नंबर 21 पण वाचला मॅडम. झालं. हिंदवी मैदानासमोर देखभाल दुरुस्ती. 22 वर एक पत्रिका नसेल की हिंदवी मैदानाचं नाव नसेल. 22 प्रभाग क्रमांक 13 मध्ये लोकमान्य नगर शांतीनगर येथील चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नाव देण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. अनिता केने अमोल पाटील. विषय क्रमांक 23 मे अभय बी जाधव यांचे दिनांक 8/9/2023 रोजीचे प्राप्त पत्रानुसार विकास कामांची जीएसटी मधील फरकाची रक्कम देण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. शासन निर्णय बघून करा ना कारवाई. आपल्याला काय जीएसटी द्यायचंच असतं असं पण, आणि जीएसटीचं अकाउंट पण वेगळं असतं माझ्या मते. ते चेक करा आणि करा काय तांत्रिक आर्थिक बाजू. विषय क्रमांक 24 प्रशासनाने त्यांच्या लेवलवर घ्या. सर कशाला विषय ठेवतात काय माहिती. असे विषय कशाला घेतात? तेच तर, असे विषय द्यायचे नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेऊन टाकायचा. त्याच्यामध्ये नाही, एक लक्षात घ्या कसं आहे, अंदाजपत्रक ज्यावेळेस बनलेले आहेत ना, त्यावेळेस 12% जीएसटी गृहीत धरून बनलेले असतात. त्याच्या खर्चामध्ये आता 6% वाढ होणार आहे. तर त्याच्यामुळे सभागृहाच्या मान्यतेसाठी ह्याच्यापूर्वी दिलेलं आहे सर. दिले आम्ही. दिले आपण. विषय क्रमांक 24 मे किरण बी जाधव यांचे साईनगर येथील साई महल समोरील गार्डन सुशोभीकरण करणे कामातील जीएसटी मधील फरकाची रक्कम देण्याबाबत विचारणा करून. 25 विषय क्रमांक 25 नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. ठीक आहे. विषय क्रमांक 26 सदर ठिकाणी स्थळ पाणी वगैरे लिहिले चंद्रशेखर वडे आणि शिल्पा वाजपेयी. विषय क्रमांक 26 प्रभाग क्रमांक 11 मध्ये आदर्श नगर येथे पिण्याच्या पाण्याचे नवीन उच्चस्तर जलकुंभ बांधण्याबाबत विचारणा करून निर्णय घेणे. खूप चांगला विषय. नहीं, विषय बढ़िया है, स्वागत योग्य विषय है. लेकिन इस विषय में अपन 2021 में आपने जब अपने जूनी नगर पालिका में आप बैठते थे उस टाइम पे आपने लेटर मांगे थे हम सभी से जलकुंभ मांगने के. तो मैंने भी लेटर दिया था, लेकिन उसका अभी तक कुछ ये नहीं हुआ. पाठ पूरा हुआ करा तो इंजीनियर साहब बोले कि वो कैंसिल किया है. क्यों? क्या मालूम. जो है पानी विभाग उन्होंने बोला था कि जो दिए 2021 में वो अभी ये किए हैं, उसको ये नहीं किया, कैंसिल किए वो. ऐसा मैंने पूछा था. 1 लाख लिटरच्या क्षमतेच्या जे उच्च जलकुंभ घेतले होते ना, 1 लाख हो, तर ते डीपीडीसी मधून घेतलेले होते. हा, ते कॅन्सल झालेले. त्यावेळेस ठराव पण केलेला, निधी नाही आलेला. मग एक काम करा, आपण नवीन डीपीआर मध्ये हे सगळं प्रपोज केलेले. पण विषय नवीन नाही का नव्याने? नाही, नवीन नाही घ्यावं लागणार. काही आपण सगळे घेतलेले ना, सगळं घेतलेलं आहे, काही गरज नाही. डीपीआर हो गया. डीपीआर मध्येच. थँक्यू. डीपीआर झालेलं त्याच्यामध्ये हे नव्हतं, ते ऍड करण्यात यावं असं. टाक्या बनवतात पण पाणी नाही भरत ना टाकीत. मॅडम विषय नंबर 27 मॅडम ह्याच्यावर नाही, मी एकच मिनिट. तुम्हाला आदर्श नगर वर बोलायचंय. हा, आदर्श नगर जलकुंभ
पण आदर्श नगरच्या नाही, आदर्श नगर नाही, तुमच्या ना? जलकुंभाचं हा, मग जलकुंभाचं तुमच्या मला आता बोलायचंय. डीपीआर करून घेतलेत हा. परत आज बघून घ्या जरा, चालेल. लगेच जाऊ नका घरी कोणीच. विषय क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 3 मधील वीरेंद्रनगर नाक्यावर गणेश मंदिर जवळ बोरवेल मारून 2000 लिटरची सिंटेक्सची टाकी बसवण्याबाबत विचारणे करून निर्णय घेणे. करून टाका आपला माणूस आहे. हा असे सगळे सिंटेक्सच्या टाक्या मागतील, मग सगळे मागतील, सगळ्या मंदिरांना द्या. ठीक आहे. विषय क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 6 मध्ये देखभाल दुरुस्ती अंतर्गत पाणी पुरवठा जलवाहिनी टाकण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. आवश्यक त्या ठिकाणी लिहिलंय, बरोबर ना? तसंच आहे ना वाक्य? प्रभाग क्रमांक 6 घ्या मॅडम, कैलाश मात्रे लक्ष्मी बाबी. घ्या घ्या घ्या. 29 विषय क्रमांक 29 पालघर नगर परिषदेकरता 3000 लिटर क्षमतेचे पाणी टँकर खरेदी करणे व त्यासाठी लागणारे नगर परिषद ट्रॅक्टर दुरुस्त करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. पण साहेब मला एक प्रश्न आहे, टँकर मुक्त पालघर म्हणतोय, मग पाण्याचा टँकर घ्यायचा का? काय झाडांना पाणी शिपायचं आहे का? नाही ना, कधी कधी आपल्याला फायर ब्रिगेडला पण पाणी लागते, तर टँकर आपल्याला जरुरी आहे. हॅलो, घेऊ ना तो विषय. नाही पण मला नाही, काय पण म्हणायचं- याच्यात एक होण्याची शक्यता आहे. मॅडम, तिथे करते जेवढे गरज आहे. कार्यक्रम होतात, जसं आपलं शौचालय नेऊन फिरतं, सगळ्यांनी तोडून टाकलं, तसं हे सगळे लोक मागून आपल्या टँकरचं पण वाट लावतात. मॅडम, त्याला मेंटेन लागेल करायला. आपल्याला टँकरची टाकी खरेदी करायची आहे आणि आपलं जे ट्रॅक्टर आहे ना त्याच्यावर त्याच्यावर बसवायची लावायची. आहे. ठीक आहे, ठीक आहे. हे पहिले नमूद करून घ्या. हा, ते लिहा. मॅडम आपण जेव्हा हा टँकरचा विषय येतो बघा, तेव्हा पालघरमध्ये पाईप गटारं आपण टाकलेले आहेत, पाईप गटारं जी साफ करता येत नाहीत आपल्याला. त्याच्यामध्ये असंख्य ठिकाणी गाड्या बसलेल्या आहे. मुंबई महानगरपालिकेत इतर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारच्या गाड्या मिळतात का जो गाळ शोषण करून ते गटार साफ केलं जात आहे. तर त्याचा पालघरमध्ये प्रामुख्याने पहिला विचार झाला पाहिजे, ते वाहन आपल्याकडे असलं पाहिजे. सक्षम पाहिजे, पाहिजे. पण आपण खरेदी केलेला मिळत नाही. पालघरमध्ये 2च माणसांकडे आहेत, ते आपल्याला काढून देतात, पण त्याला आपल्याला पैसे पेड करावे लागतात. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यापूर्वी आपण जे गटारी साफ करतात, दादा बोलले त्याप्रमाणे, त्याच्यासाठी ते कामाला येणार. आणि त्या गटारामध्ये आपली कामगार उतरू शकत नाही, उतरल्यानंतर तिकडे मृत्यू होण्याचा संभव आहे. त्याच्यामुळे ते सेक्शन पंप लावूनच ते सफाई करता येईल. कारण की गेल्या 8 वर्षामध्ये आपली पूर्ण सफाई झालेली नाहीये गटारीची. ते कुठेतरी आपल्याला त्रासदायक होते आणि ते ओव्हरफ्लो, म्हणजे पाणी जात नाही आणि पावसामध्ये सगळं ओव्हरफ्लो होतं. टेंबोड्यामध्ये जास्त. एकदा डेमो दाखवलेला ना त्याचं, म्हणजे याच्यावर जो आपला ट्रॅक्टर आहे तो दुरुस्त करून असं लिहिलंय आणि नवीन पाण्याची टाकी वगैरे बसून ते पूर्ण युनिट तयार करायचंय. विषय नंबर 30 पालघर नगर परिषद हद्दीतील डीपी रस्ते आहेत किंवा विजी प्लॉट आहेत ते ताब्यात घेऊन त्या जमीन मालकास मोबदला देण्याबाबत विचार करून निर्णय घेणे. अध्यक्ष विषय काय आहे मॅडम? हा अध्यक्ष महोदय, मॅडम हा विषय काय आणि कोणी विषय ठेवलाय? हा विषय मॅडम मीच तुम्हाला घ्या म्हणून सांगितलं. त्याचं कारण की माझ्या प्रभागामध्ये जिथे सीमांकन आपण केलेलं आहे ते मालकी हक्काची ज्यांच्या जागा आहेत त्यांनी सांगितलं का दादा आम्हाला त्याचा TDR कसा मिळेल ते बघा, आमच्या जागेतनं रस्ते करायला आमची परवानगी आहे. अशा वेळेला जागा मालकाच्या भयंकर किमती जागा ज्या असतात त्यांना आपण काहीतरी मोबदला ठरला गेला पाहिजेत. किंवा डीपी रस्ते आपण जर करत असू भविष्य काळामध्ये तर त्या शेतकऱ्याला लाभ तर मिळाला पाहिजेत. अध्यक्ष मॅडम, दादा माझं हे म्हणणं आहे की त्यांना TDR FSI द्या, त्यांना आर्थिक मोबदला म्हणजे पैसे रूपात कुठलेही पैसे देण्यात येऊ नये. तो तसा तरी मागितला नाही, माझा विषय होता. मोबदला मागितलाय ना तो सभागृहांनी निश्चित करायचा आज का आपण कसं देऊ म्हणून. पैसे देऊ त्यांना पैशाचे मोबदला देण्यात येऊ नये. बाकीचा जो आहे TDR FSI ते द्यावं निर्णयाप्रमाणे TDR असेल तर देऊन टाका ना, बस. बरोबर आहे, विषय संपला. बोलणे दो ना थोडा. हा, बोलो. अध्यक्ष महोदय, मला असं म्हणायचं आहे का याच्यामध्ये म्हणजे विषय असा आहे का भूमी अभिलेखकडे याला मोजणीला पाठवा असं म्हटलेलं आहे. याच्या अगोदरही मला वाटतं या कुलकर्णी मॅडम होत्या त्यावेळेसही लेटर हे पाठवलं होतं. त्यांनी ते असमर्थ दाखवली का आम्ही ते मोजणी करू शकत नाही. मग परत का पाठवलं? परत त्यांच्याकडे लेटर का पाठवायचं? जर त्यांना द्यायच्या असमर्थ दाखवले आणि त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर काम आहे आणि आपण ऑलरेडी आपला सर्वेअर नेमलेला आहे. आपण सर्वेअर नेमलेला असताना त्याची गरज का लागतोय तुम्हाला? आणि TDR द्यायचं म्हणताय तुम्ही. TDR अध्यक्ष महोदय, TDR संदर्भात आतापर्यंत 5 TDR पास झालेले आहेत. आतापर्यंत 5 TDR दिलेले आहेत. त्यावेळेस तुम्ही विषय घेतला होता का? तर त्यांची मोजणी घेतली होती का? ती दाखवा आम्हाला.
तो TLR ची मोजणी केलेली होती का? TLR ची मोजणी केली नाही ना, असेच देण्यात आले. मग आता का गरज भासली? का त्याचा TLR करा? आणि ऑलरेडी आपल्याकडे सर्वेअर आहे, आपल्याकडे ऑलरेडी सर्वेअर. मग तो सर्वेअर का नेमला? तो जर देतोय आपल्याला तर मग परत दुसरं असं आहे मॅडम का TDR देताना जर एवढा त्रास होत असेल तर लोक आपल्याला जागा का देतील? हा, TDRला मोबदला आपण मागत नाही, पण TDRला एवढी एकदम सिंपल प्रोसिजर असली पाहिजे मॅडम. TDR देण्याची सिंपल प्रोसिजर असली पाहिजे. ते याला मोजणी करायला सांगा TLRला. TLR का मोजणी करेल? अध्यक्ष महोदय, दुसरा विषय असा आहे का TDR तुम्ही सांगता का तिथे मोजणी करा. मग जर तुम्ही एखाद्या जागेला जर FSI देता, रोड कटिंग मध्ये जागा जाते, तेव्हा देताना तुम्ही सांगता का TLRला मोजणी करून आणा, मग तुम्हाला मी FSI देतो? मग तेव्हा तर तुम्ही डायरेक्ट देता ना. मग आता का गरज भासते तुम्हाला TDRच्या वेळी? याचं उत्तर द्यावा. अध्यक्ष मॅडम उत्तर द्या. हॅलो हॅलो अध्यक्ष मॅडम, जेव्हा आपला DPR मंजूर झाला ना, एक मिनिट त्यांचं उत्तर येऊ द्या ना. हॅलो मॅडम, जेव्हा आपण रस्ता रुंदीकरणचं FSI त्या जागेवर देतो, TDR हा इतर त्यांना वापरता येतो. ही त्यामागली म्हणजे प्रोसिजर आहे. त्यामुळे आपल्याला TLRची मोजणी करूनच ते निश्चित क्षेत्र किती जाते, म्हणजे अस्तित्वातील रस्ता आणि रस्ता रुंदीकरणाखालील क्षेत्र ह्याच्यामधला डिफरन्स काढण्यासाठी आपल्याला त्यांची मोजणी करून घेणं आवश्यक आहे. नाही सर, मोजणी करण्याची आवश्यकता आहे. मग 5 जेव्हा मोजणी दिले, 5 जेव्हा परमिशन दिले तेव्हा मोजणी केलेली आहे का? मोजणी करूनच आम्हाला सभागृहाला दाखवा ते. नाही, मोजणी करूनच दिलेली. पाटील साहेबांनी जे सांगितलंय मॅडम, 5 प्रकरणं जी TDR दिलेले आहेत त्याच्यात ही प्रक्रिया केली का, त्यांचं म्हणणं आहे ते उत्तर द्या. ते तपासून सांगावं लागेल. तपासून सांगा. नाही मग सर आता काय करायचं? TDR देण्यासाठी भूमी अभिलेखची तुम्हाला मंजुरी लागते का? हो नाही मग लागते. मग त्यांनी तर असमर्थ मॅडम आपला संपूर्ण DP हे करावं लागेल. हो, त्यांनी आपल्याकडे लेटर आहे सर. ज्यांना आहे त्याची विधिग्राह्यताच राहत नाही. मग एक काम करा ना सर, TLR तर तुम्हाला पाहिजे ना. कोणतीही जागा मोजताना, आता माझी जागा आहे आणि मी जर स्वतःच मोजत असेल तर त्याची विधिग्राह्यता राहत नसते. शासकीय कार्यालय आहे भूमी अभिलेखचं, त्यांच्याकडून आल्यानंतरच ती विधिग्राह्यता आवश्यक आहे. मग सर तुम्ही नकाशे मागवा ना, ओरिजिनल नकाशे मागवा. नाही नकाशावरून गरज काय मग सर? साहेब, आपल्याकडे पण DP प्लॅन आहे, पण त्याच्यावरून आपण थोडीशी अलाइनमेंट चेंज असते, थोडेसे बदल होत असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस TDR देणार आहेत आपण, त्यावेळेस आपण त्यांना मोबदला देतोय. तर मोबदला देताना ती खातरजमा करणं आवश्यक आहे की निश्चित त्यांची किती जागा आपण भूसंपादित करतोय. नाही सर, ते काय मोजतील? भूसंपादन ते आपला रोड मोजतील का? जागा आपली नसते, आपण आपल्या जागेचा TDR जागेमध्ये गेलेला रोड मोजतील का? ते मी तेच सांगतो, आपण आपल्या जागेचा नाही मोजणी करणार, त्यांची जी जागा आपण भूसंपादन करणार आहेत रस्त्यासाठी DP रोडला, त्याची मोजणी करणार. सर तो DP रोडचा विषय त्यांचा नाहीये. DP ते फक्त मोजणीवाला विषय. साहेब, DP रोड भलेही DP प्लॅन मध्ये दर्शविलेले जरी असले तरी आज त्यावर कुणाची ना कुणाची माहिती आहे. तुम्ही सांगता त्याप्रमाणे ठीक आहे. तुम्ही आता जे एखाद TDRचा प्रकरण आहे त्याचा लेटर पाठवून टाका, मग ते काय उत्तर देतात ते आम्हाला सांग. मग ते आता ही मोजणी जे आपण करतो, सर्वेअर काढल्यात, मग सामान्य आपलं जेवढं क्षेत्र संपादित करायचं असतंय त्याच्यावर मग TLR करणार कोण? आपण करायचं आहे का संबंधित मालकाने करायचं आहे? त्याचाही खुलासा करा. संबंधित मालक कशाला करेल? संबंधित मालक तर असं पण त्याची स्वतःची जागा द्यायला लागलेला. संबंधित मालकाला आपली हद्द आणि त्याची जी काही जागा जाते ते त्याने दाखवून द्यायची, त्यामुळे त्यांनीच करायचं. नाही द्यायची, मग काय करायचं? करायची तर करा, नाही तर नका करू. मग काय अशा वेळेला आपण काय करणार? दुसऱ्याच्या जागेमध्ये पालघर नगरपंच कशी करणार मोजणी? आणि आपला जेव्हा माझं एक ऐकून घ्या, आपला जेव्हा DPR मंजूर झाला त्याच्यामध्ये नमूद आहे की जरी हा DPR मंजूर झाला असला तरी देखील भूमी अभिलेख जे मंजूर करेन तेच ग्राह्य पकडण्यात यावं, हे आपल्या DPR मध्ये नमूद आहे. त्यामुळे तेच आपलं ग्राह्य पकडायला लागणार आहे. आणि जसा दादानी विषय आणलेला आहे की ते TDR द्यायला तयार आहेत, जमीन द्यायला तयार आहेत, बरोबर आहे, म्हणजे ते जर द्यायला तयार आहेत मग ते मोजणी करायला पण तयार असणारच. अध्यक्ष तयार असणार आहेत. 2 मिनिट मग नको घेऊ तुम्ही, जेव्हा आपल्याला गरज काय घ्या. मग रस्त्याची गरज कोणाला आहे? रस्त्याची गरज कोणाला? बिल्डरला आहे का तिथे रहिवाशांना आहे का नगरसेवकाला आहे? हॅलो, रहिवाशांना आहे ना? रहिवाशांना. ऐका ना मॅडम,
मॅडम हे थांबा जरा. आपल्या एजन्सीने एक रस्ता मापल्यानंतर आपली जी एजन्सी आहे सद्यस्थितीमध्ये जी काम करते तिने मला सांगितलं की या सर्वे नंबरची एवढी गुंठे जागा जाते, त्या सर्वे नंबरचे एवढे क्षेत्र जात आहे, हे ते आपल्याकडे नमूद करून देतात. जर ह्याच्यावर चालत असेल तर मग भूमी अभिलेखचं सध्या कारण ते ताबडतोब तारीख नाही मिळणार. कारण भूमी अभिलेख वाले लेट करतात आणि मग ते काम रखडतं, अशी त्यांच्या भावना आहेत. सम्मानीय नगर अध्यक्ष मैडम, ये डीपी रोड पालघर नगर परिषद क्षेत्र के अंतर्गत जो डीपी रोड है ये बहुत बड़े क्षेत्र है पूरे अपने नगर परिषद क्षेत्र में, और ये बहुत महत्वपूर्ण विषय है. मैं इसमें बोलना है कायदे की जो बात है वो मैं इसमें बोलना चाहती हूँ कि मैडम LARR एक्ट है 2013 का, कि इसके ये एक्ट के अनुसार मुआवजा देने का आपापसात बोलू नका, आपापसात बोलू नका, आपापसात बोलू नका. 2 मिनट, अभी आप सब बोले, मैं काय बोलतात ऐका. मॅडम काय बोलतात, मुझे बोलने दीजिए. हाँ, आप लोग ने बोला, मैं चुप थी ना. सुना ना. हाँ, तो मेरा ऐसा बोलना है कि जो एक्ट है, जो कायदे की तरतूद के अनुसार जो एक्ट है, वो एक्ट का नाम है LARR एक्ट 2013 का जो अभी है, उसके अनुसार जो भूमि संपादन जो की जाएगी अपने इसमें टाउन प्लानिंग के हिसाब से जो डीपी के रास्ते उसकी, तो उसमें उसका प्रावधान है. दूसरा ये इसमें अपने को भू संपादन अधिकारी कौन रहेगा, ये भी अपने को एक नियुक्ति इसकी की जाएगी, करना पड़ेगी. और तीसरा मुआवजा की जो भरपाई है वो किस रूप में देंगे अपन अभी ये TDR बोल रहे थे, हर कोई TDR लेने के लिए तैयार नहीं है, हर कोई कैपेबल नहीं है कि TDR लेगा. TDR लेके वो बिल्डर रहेगा या जब नहीं मुआवजे के रूप में भी लोगों को देना पड़ेगा आपको. जो ये एक्ट है इसके अनुसार मैं बोल रही हूँ, कृपया आप लोग एक्ट का ये कर ले, पढ़ ले एक्ट, तो आपको मालूम पड़ेगा क्या है. तो मेरा यही बोलना है कि जो भी है कायदेशीर तरतूद उसका ध्यान रखते हुए कायदेशीर निर्णय घेण्यात यावे ही विनंती. धन्यवाद. पालघर नगर परिषद ब नगर परिषद आहे, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे सर्व सन्मान्य सदस्यांना माहिती आहे. मोठ्या मोठ्या महानगरपालिका पण TDR किंवा FSI देतात, पैसे रूपाने कोणी देत नाही. त्यामुळे पैसे रूपाने जो मोबदला आहे त्याला आम्ही सहमत नाही. अध्यक्ष मॅडम, भूसंपादन बोला. अध्यक्ष महोदय, मग आता जर रोड मार्जिन मधला जो अध्यक्ष महोदय जर रोड मार्जिन मधले जर एखाद्या प्लॉटच्या जागा रोड मध्ये जाते, मग तो पण तुम्ही सर्वे करणार का? नाही, मग त्याचा TDRच मिळतो ना डबल. FSI देतो ना. नाही, मग त्याचा पण सर्वे करवा ना साहेब. एक लक्षात घ्या, आपण या विषयाच्या अनुषंगानं TDR ची संकल्पना कशी येते की ज्या वेळेस आपलं आरक्षण आहे आणि तो स्वतःहून आपल्याला द्यायला तयार आहे त्यावेळेलाच आपण TDR अप्लाय करतो. आणि ज्यावेळी एखादा रस्ता अस्तित्वात आहे किंवा एखादा आता माझा प्लॉट आहे आणि त्याच्यातून रस्ता जाणार आहे पण मी स्वतःच आता बिल्डिंग परमिशनला दिलंय, तर त्यावेळेला मी फक्त ते रस्त्याची जागा सोडून त्याचा FSI कंझ्युम करत असतो उर्वरित जागेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आणि साहेब हा विरोधाभास आहे ना. नाही ऐकून घ्या, जी तरतूद आहे ते सांगतोय. आणि दुसरी सरळ तरतूद अशी आहे की TDR आपण फक्त ज्यावेळेस तो स्वतःहून देणार आहे त्याच वेळेस करणार. आत्ताच सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे भूसंपादन अधिकाऱ्याची नेमणूक लँड ॲक्विजिशन ॲक्ट प्रमाणे करावी लागते, पण ते ज्यावेळेस आपण सक्तीच्या प्रमाणात करू, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सक्तीनं एखादा DP रोड करायचा असेल त्यावेळेस आपल्याला भूसंपादन त्या कायद्यानुसार करावं लागतं. पण ज्या वेळेला स्वतःहून कोण देण्यास तयार असेल तर ते TDRच्या बदल्यात आपण घेतो. अध्यक्ष महोदय, मला असं म्हणायचं आहे का TDRची जी पद्धत आहे ती एकदम सोपी असावी, किचकट नसावी. कारण की आज ऑलरेडी तिकडे भरपूर प्रकरणं आहेत, तर त्या पद्धतीने आज आलेली जास्त चांगली. तुमच्या लेवलला साहेब काय वरती विचारून बघा. हा, म्हणजे शासनाचे जे नियम आहेत तसंच आपल्याला वागायला. अध्यक्ष महोदय, याच्यात मी अजून एक सूचना मांडतोय. आपण जेव्हा जागा संपादित करतो, DP प्लॅनचे रोड असा, गार्डन असा, काही असा, जेव्हा आपल्याला गरज आहे, नगर परिषदेला गरज आहे, आपल्या नागरिकांना गरज आहे, मग आपण जागा संपादित करतो, आपण सर्वे करतो, मग त्याच्यावर आपण काम करणार. ते काम केल्यावर लोकांसाठी आपल्याला खुलं करावं लागेल, गार्डन असो, ग्राउंड असो का रस्ता असो. मग आपण सर्वे करून जेवढं क्षेत्र भरते ते क्षेत्राचं आपण संपादित करत नाही, सातबाराचा फेरफार टाकत नाही, मग आपण त्याशिवाय कसं काय TDRचं सर्टिफिकेट देणार? क्षेत्र तुम्ही सांगता TLR शिवाय ग्राह्य धरलं जात नाही, मग तुम्ही क्षेत्र कसं निश्चिती करणार का आपल्याला किती TDR द्यायचा आहे, किती क्षेत्राचा?
मग ते आपल्याला TLR कडून आपल्यालाच संपादित करावं लागेल ना, TLRचा खर्च सुद्धा आपल्यालाच द्यावा लागेल. मग नाही द्यावा लागला तर होणारच नाही, हे किचकट राहील आणि विकास होणार नाही. यामुळे पालघर शहराचा विकास होऊ शकत नाही. मग तुम्ही हा विषय मांडा उद्या, आता परत एक नवीन मीटिंग लावणार, त्याच्यात तो खर्च TLRचा सुद्धा खर्च नगरपालिकेने करावा, ही माझी सूचना आहे. नाही तर विकास होऊ शकणार नाही. अध्यक्ष महोदय, सर एक मिनिट, क्लिअर एक कन्सेप्ट TILR ची मोजणी ज्यावेळेस आपण म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आवश्यकता असेल, म्हणजे दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या थोडक्यात समजून घ्या. जिथं TDRचा आहे तिथं तो स्वतः अप्लाय करणार आहे आपल्याकडे की माझी जागा जाते, मला त्याचा TDR द्यावा. तर त्याची जागा जाते, TDR द्यावा, तर आपण त्याला कळवणार. म्हणजे ही तरतूद शासनानंच दिलेली आहे की आपण त्याला कळवणार की तुझी जागा नेमकं किती जाती हे त्यानं निश्चित करून द्यावं, की त्याच्या बदल्यात आपण त्याला TDR देणार. तर त्याच्यामुळं तो स्वतःच मोजणी करून घेईल. आणि आपण जसं सन्मान्य सदस्यांनी आता म्हटलेलं आहे की गार्डनचं रिझर्वेशन असेल, एखाद्या DP रोडचं रिझर्वेशन, त्या कन्सेप्टमध्ये नगर परिषद ठराव घेणार. मग त्यावेळेस नगर परिषद स्वतः मोजणी करेल. ज्यांची जागा त्याच्यामध्ये भूसंपादित करावी लागणार आहे त्यांना TDR नंतर देईल. त्या दोन्ही वेगळ्या आहेत. जिथं स्वतःहून ते अर्ज करणार आहेत त्या बाबतीत ते स्वतःहूनच मोजणी त्यांनी अर्ज केला नाही साहेब, आणि आपल्याला विकास करायचा आहे त्या रस्त्यावर. आपण सक्तीनं करू शकतो ना. मग त्याच्यात जी प्रोसिजर आहे भूसंपादन अधिकारी नियमायचा, त्याच्याप्रमाणे आपण सक्तीनं भूसंपादन करून ते विकसित करू शकतो. मग जिथपर्यंत आपण त्याला TDR नाही देणार तो त्या रस्त्यावर येण्या जाण्याला बंदी करेल. त्यावेळेस आपण मोजणी करणार ना. ज्यावेळेस नगर परिषद ठराव घेऊन आपण ज्यावेळेस एखाद्या कामाचा ठराव घेऊ आणि भूसंपादन करण्याचा निर्णय हो ना, मग भूसंपादन करण्याचा भूसंपादन अधिकाऱ्याचा विषय, भूसंपादन अधिकारी आपण नेमत नाही, आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे ते देणार. जिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी. अध्यक्ष महोदय, आपला एक मिनिट थांब रे. हे बघा, ह्या विषयावर खूप डिस्कशन होत आहे. अध्यक्ष हा लोकांच्या जीवाशी खेळणारा विषय ऐका आहे. ना, डिस्कशन होऊ दे, पण ठराव काय घ्यायचंय तो ठरवा. हा तर ऐका ना अध्यक्ष महोदय, या DP प्लान आपण पास होऊन आता 2015-16 आपला DP प्लान पास झालाय. त्यामध्ये आपण DP जे रस्ते जे होते ते आपण काय सर्व ठिकाणी काय जाऊन मोजले नाहीत, ते सीमांकन केलं नाही. त्यामुळे काय झालं, बऱ्याच ठिकाणी इमारती तयार झाल्यात रस्त्यावरती, DP रस्त्यावरती बंगले तयार झालेले आहेत. आत्ताच टेंबोड्याला पण तसंच झालंय. त्या 110 नंबर टेंबोड्याच्या 7 माळ्याची बिल्डिंग आहे तिकडे पण तोच प्रकार आहे. त्या माहीम रोडला तिकडे पण तोच प्रकार, म्हणजे DP रस्त्यावरती बिंदास इमारती तयार झाल्यात. आणि नगर रचनेवाल्यांनी त्यांना परवानगी दिली. नगर रचनेवाल्यांनी हे पहिले त्यांच्या DP मध्ये दिसतो त्यांना रस्ता, मग परवानगी ते कसे काय देऊ शकतात. आता समजा उद्या उठून काय बाजूवाल्यांनी प्रॉब्लेम ठेवला, बाबा माझ्यातून जातच नाही रस्ता, DP रस्ता, तर मी पुढे कसं जाऊन देणार. मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रॉब्लेम होणार आहे. कारण DP रस्ता हा लोकांच्या जाण्या येण्यासाठी उद्या उठून भविष्यासाठी तो रस्ता DP रस्ता ठेवलेला असतो. आज समजा आपल्याकडे पालघरमध्ये काही ठिकाणी मोकळ्या जागा आहेत, पण त्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये बिल्डिंग तयार होणार आहेत. त्यासाठी सगळं DP प्लॅन तयार होतो. त्यामध्ये ते DP रस्ते ठेवतात, गार्डन प्लॉट ठेवतात. पण त्या ठिकाणी जर का DP प्लॅन रोडवरती इमारती झाल्या असतील त्याच्यावरती आपण काय करणार आहात सांगा मला. प्रशासनाने आम्हाला त्याचे उत्तर द्या. त्यांचं म्हणणं असं आहे, आता असं काही प्रकरण आले की DP रस्ता आहे त्याच्यावर बंगले किंवा काय बांधलेत, आणि आधीच्या टाउन प्लॅनिंग वाल्यांनी तसंच आधीचे काही CO काय त्यांनी न बघता त्याच्या किंवा बघून सुद्धा त्याच्या परमिशन देऊन टाकल्यात. आणि तिकडे एवढे वाद चालले की त्याच्यासाठी जनप्रतिनिधी आम्हाला बोलवतात आणि ते ऑफिसर्स काही न बघता करून गेले. तर त्याच्यावर आता आपण काय करू शकतो. अध्यक्ष मॅडम, त्याच्यावर काय करायचं, सरळ ज्यांनी न बघता परमिशन दिले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, बस. बरोबर आहे, आमचं पण तेच मत आहे. ज्यांनी परवानगी दिली याच्यानंतर टाउन प्लॅनिंग मध्ये तसे करणार नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. असं पण मी ज्यांनी 5-6 बंगल्याला परमिशन दिले त्यांच्या विरोधात मी जाणारच आहे कोर्टामध्ये. कारण 110 मध्ये जी इमारत तयार झाली टेंबोडा रोडला ती पण अशीच आहे. 15 मीटरचा रस्ता आहे. त्यांनी स्वतःने हाताने ते आर्किटेक्टने स्वतःने हाताने तो रस्ता दाखवला साईडला, आणि बाजूला मोठा नाला आहे, त्या नाल्याला टेकून त्यांनी इमारत बांधलेली आहे. प्रत्येक त्याच्या प्रशासनाला आपण सांगत आहोत की आता नवीन टाउन प्लॅनिंग वाले दोन्ही ऑफिसर चांगले धडाडीचे आहेत. आणि DP मध्ये
जे घराणी बांधलेत तुम्ही जाऊन त्याचं 2 दिवसात बघून त्यांना ज्या काय नोटीस देऊन त्यांना, कारण तिकडे दुसरा रस्ता नाही राहिला आणि त्याच्यामुळे ते वाद चाललेत तिकडे आणि खूपच वाद चालले, तर त्याच्यावर तुम्ही क्लिअर करून घ्या. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये वास्तू विशारद, नगर रचनाकार आणि संबंधित विकसित करणारा मालक, जो पण विकसित करणारा जागा मालक असतो, त्या तिघांना जबाबदार धरण्यात. आर्किटेक्ट जबाबदार धरू नका, जागा मालकाला सुद्धा जबाबदार धरण्यात. आर्किटेक्टला कारण आर्किटेक्टला सगळं कळत असते, कळत सुद्धा तो असा वागतो, त्याला फक्त जागाचा वापर कसा करायचा. 30 नंबरचा विषय जो आहे महत्वाचा विषय बोलायचा आहे. महत्वाचा विषय भूसंपदा बोलतो. मॅडम तुमचा विषय पुढे आलाय ना? नाही, तो विषय नाही, वेगळा ह्याचाच विषय. मॅडम भूसंपादन जे करायचा किंवा TDR जो देण्याचा विषय आहे. आता मॅडम आपला नवली फाटकातला जो रस्ता आहे आणि ब्रिज लवकरात लवकर तयार होणार आहे या 2-3 महिन्यामध्ये. तर मॅडम आंबेडकर नगर टू स्मशानभूमीपर्यंत रस्ता 18 मीटर आहे आपला आणि नवली नाका टू गोलविरा नाका हा पण 18 मीटर रस्ता आहे. आता जेव्हा ब्रिज चालू होईल तेव्हा सगळे अवजड वाहनं तिकडनं चालू होतील आणि आज आपल्याकडे रस्ता खूप लहान आहे, दोन्ही ठिकाणून रस्त्यावरून मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही. तर आता या दोन्ही ठिकाणच्या रस्त्याचं सक्तीचं TLR करून त्यांचा TLR त्यांना देऊन आपण ती जागा आपल्या ताब्यात घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात आपल्याला हे दोन्ही रस्ते मोठे करता येतील. खूप चांगला त्यांनी सूचना दिलेली आहे सन्मान्य सदस्य. आताच्या आता लवकर करायला हे फास्ट करायला लागणार आहे, कारण जी आतली गावं आहेत म्हणजे ज्या गावांमधून म्हणजे आपल्या भागामधून जो रस्ते जातात ते खूप लहान आहेत आणि ते म्हणतात त्या ब्रिजने जी जड वाहनं जाणार आहेत आणि म्हणून हे काम जे आहे ते फास्ट करण्यात यावं. आणि धन्यवाद प्रवीण मोरे यांचं की त्यांनी हे आपल्या सगळ्यांच्या नजरेस आणून दिलं. अध्यक्ष महोदय, पालघर नगरपालिके आपला DPR हा 2016-17 झाला, 15-16 झाला, 15-16 बरोबर. आपल्या टिपीने म्हणजे ऑफिसमध्ये बसून त्या टिपीने म्हणजे देवसाहेब होते, कोण होते, त्यांच्या ऑफिसमध्ये बसून रस्ते दाखवलेले आहे बरोबर. म्हणजे बिल्डिंग अस्तित्वात असताना तिकडनं DP रस्ता दाखवलाय. आता आपल्या नगरपालिकेने मोठी चांगली कामगिरी केलेली आहे की तो रस्ता तिकडनं DP हलवून टाकला, DPत दाखवलेला नाहीये रस्ता. माहीम रोडचा एक आहे, म्हणजे तिकडे ऑलरेडी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं काम चालू झालं आणि DP रस्ता गायब केला. ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार हलवण्याचा अधिकार आहे का? आता सुभाष पाटील साहेबांनी जसा टेंबोड्याचा त्याची अध्यक्ष महोदय, उपनगराध्यक्ष साहेब, म्हणजे आपल्याला तो बाजूला घ्यायचा असेल, नाहीतर त्याची रुंदी कमी करायची असेल तर सभागृहासमोर आणायचं आहे, ठराव पाठवायचा आहे. ते न करता DP रस्ता तुम्ही गायब करता, मॅपवरनं गायब केला. आणि बिल्डिंग परमिशन दाखवताना आहे, मी प्रूफ असल्याशिवाय बोलत नाही. बिल्डिंग परमिशन दिलेली आहे मॅडम. मॅपवर कसा गायब होणार? मॅपवर तर असायलाच पाहिजे. मॅपवर आहे पण बिल्डिंग बांधताना ज्या त्या प्लॅन मध्ये दाखवायचं असतं दाखवलेलंच नाहीये. हा बिल्डर आर्किटेक्ट हे बघा टाउन प्लॅनिंगने पालघर शहराला विकास करायला लावलाय आर्किटेक्ट लोकांनी. या आर्किटेक्ट लोकांना मुख्याधिकारी साहेब, म्हणजे तुमच्याकडे जेव्हा फाईल येते तेव्हा तो पेपरच नाही. हा तो गहाळ केला, आर्किटेक्टने गहाळ केला का आपल्या संबंधित कार्यालयाने गहाळ केला? दिसलं असतं तर तुम्ही सही नाही केली असती संबंधित, म्हणजे तुम्ही नाही संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला डोळे झाक करून आपल्याकडनं सही करून घेतात. तर तुम्ही काळजी घ्या, कुठे नगरपालिकेला फसवता कामा नये. आणि आर्किटेक्ट जे आहेत ना ते आर्किटेक्ट नैसर्गिक नाले बघत नाही, काय नाही, त्याच्या बाजूला ते बिल्डिंग परवानगीसाठी प्रोसेस करतात आणि आपले अधिकारी जाऊन बघत नाही. आमचं पूर्व अख्खा खाला नैसर्गिक नाल्यात बिल्डिंग उभे राहिल्या. NP पाटील बोला. अध्यक्ष महोदय, बघतात पण जाणून बुडून त्याला कानाडोळा करतात. आपले अधिकारी बघतात तिकडे जाऊन, त्यांना सगळं कळतं, पण ते आर्किटेक्ट आणि त्यांचा आर्थिक व्यवहार करून ते त्याच्यामध्ये सगळं परमिशन देऊन त्याप्रमाणे सन्मान्य सदस्य प्रवीण मोरे बोलले. आता ऐका, त्या रस्त्याचं आपण महिला सदस्य बोलत असताना भरपूर पुरुष सदस्य एकमेकात कुजबुजत राहतात, हे रॉंग आहे. हे नीट ऐका.
आताच आपण भूमिपूजन केलेलं आहे वेऊरच्या रस्त्याचं आणि तो रस्ता लवकरात लवकर सुरू होईल. त्याचप्रमाणे आम्हाला पर्यायी रस्ता हा आंबेडकर नगर आहे आणि फाटक आहे, परंतु आज आणि उद्या फाटकाच्या मधला जो ब्रिजचं काम आहे ते चालू होणार आणि तो रस्ता काही काळासाठी पुन्हा बंद होईलच. मग आम्हाला पर्यायी रस्ता उडतो आंबेडकर नगरचा आणि तिकडून अख्ख्या पूर्वेची जेव्हा रहदारी जाईल तेव्हा तिकडे 2 गाड्या पास होत नाही. त्यामुळे आपण लक्ष देऊन तो रस्ता व्यवस्थित मोकळा करावा. त्याचप्रमाणे तिकडे असलेले स्पीड ब्रेकर कमी करावे, कारण की बऱ्याचदा तिकडे पडायला होतं. स्वतः एवढ्या वेळा जात असताना पण काही वेळेला ते स्पीड ब्रेकर कळत नाही आणि तोल जातो. त्यामुळे तो रस्ता व्यवस्थित करण्यात यावा आणि पुढे जाऊन भविष्यात जेव्हा हे 2 रस्ते महत्त्वाचे असणार आहेत तेव्हा त्याचं व्यवस्थित सीमांकन होऊन त्या रस्त्यावर काम करण्यात यावं असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की आवाज बघा आम्हाला सगळ्यात सोपा रस्ता हा फाटकाचा रस्ता आहे पालघरला पश्चिमेला येण्यासाठी आणि आज त्या उड्डाण पुलाचं गेले 5 वर्ष काम चालूच आहे. त्यांचं काही काम होत नाहीये. PWD वाले सांगतात की रेल्वेवाले स्लो करतायत, रेल्वेवाले सांगतात PW वाले स्लो करतायत आणि ह्या सगळ्या गोष्टीत आमचा नवली भाग आणि पूर्व भाग हा भरकटतोय. त्यामुळे ह्यात पण आपण जातीने लक्ष द्यावं आणि पर्यायी रस्त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सन्माननीय इंदू बडे यांनी खूप चांगला विषय मांडलाय आणि मॅडम आता आपल्या वेऊर ते गोलविरा रस्त्याचं काम चालू होणार आहे आणि जसं आंबेडकर नगर बद्दल त्या बोलल्या तर आंबेडकर नगर बद्दल खरंच अगदी एक मोठी गाडी सुद्धा एक पास व्हायला हे होते. तर अधिकाऱ्यांनी या विषयाची नोंद घ्यावी, त्या जागेवर जाऊन पाहणी करावी, ज्यांची रस्त्यावर अतिक्रमणे असतील ती ताबडतोब काढून घ्यावी आणि तो रस्ता खुला करावा. कारण आता पूर्वच्या भागात लोकांना जायला तो एकच रस्ता पर्याय म्हणून उरलेला आहे. काम चालू असल्यामुळे एकच रस्ता. ठीक आहे. विषय नंबर 30 ठराव घ्या. विषय क्रमांक 31 प्रभाग क्रमांक 4 बाबानंद संके राजेंद्र पाटील. प्रभाग क्रमांक 4 मधील गावठाण जागेचा नगर भूमापक क्रमांक देण्याबाबत विचारणे करून निर्णय घेणे. ओके. प्रवीण मोरे. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हाच विषय मी सेम दिलेला होता आणि तारीखी तीच होती. 21 तारखेला मीही पत्र दिलेलं होतं. माझ्या गोठणपूर आणि जेवढं गावठण क्षेत्र माझ्या अशा प्रभागात आहे ते नमूद करून माझंही पत्र दिलेलं होतं, परंतु माझा विषय घेण्यात आलेला नाही. संपूर्ण पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये जेवढं गावठण क्षेत्र असेल तेवढं सगळं घ्या. त्यांचा विषय नाही आला का? पत्र आलंय का? हो, पत्र मॅडम मी 21 तारखेलाच दिलेलं तुम्हाला. 21 ला चालेल. आता येत्या मिटिंगला समजा मीटिंग नाहीच जर लागली तरी मध्ये ह्याच्यामध्ये नमूद करून घ्या. चालेल चालेल. नेक्स्ट. नहीं, उसमें लिखा है ना महसूल विभाग से संबंधित असल्याने संभपत्र व्यवहार कर कार्य. हाँ हाँ. विषय क्रमांक दिनेश बाबर अक्षय संके. विषय क्रमांक 32 पालघर नगर परिषद क्षेत्रात खानपाडा येथील अनधिकृत इमारतीमध्ये न्यू लाईफ केअर ICU हॉस्पिटलची चौकशी करण्याबाबत विचारणे करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, ह्या संदर्भामध्ये मला थोडं 2 मिनिटं बोलायचं आहे. 26/8/2019 ह्या संदर्भामध्ये मी पत्र मागवलेलं त्या इमारतीबद्दल. तेव्हापासून हॉस्पिटल आहे. ऐका तुम्हाला सांगतो, त्याची हिस्ट्री सांगतो काय आहे ती. सर्वे नंबर 31 खानपाडामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे मी परवानगी घेतली की नाही त्याची माहिती मागवलेली. त्याच्यानंतर माहिती मला देण्यात नाही आली. म्हणजे मी माहिती मागवलेली 26/8/19 मुख्याधिकारी साहेबांना मी सांगून 12/10/2021 ला रोशनी तामकडे नोटीस काढली की तुम्ही उत्तर दिलं का नाही एवढ्या वर्षापासून. तर त्यांनी 7 दिवसांनी मला त्याचं उत्तर दिलं. ह्या इमारतीला कोणतीही परवानगी दिलेली नाही, कोणतेही कागदपत्रक नाही आहे. ते झाल्यानंतर मॅडम ती 4 मजली बिल्डिंग बनलेली आहे, 2 मोठ्या 4 मजली ग्राउंड +4 आणि त्याच्यावर आपण घरपट्टी पण लावले. आता घरपट्टी नगरपालिकेने शासकीय लावली का कोणती लावली ते काही माहीत नाहीये. तर त्याची चौकशी करण्यात यावी, शासकीय लावले का घरगुती लावलेली आहे. त्यानंतर मॅडम 2 बिल्डिंगमध्ये अंतर फक्त 2 फुटाचं आहे. तुम्ही जाऊन बघा. शिवसाहेब तुम्ही पण एक नजर द्या. कुठेतरी पालघरला अनधिकृत बिल्डिंग थांबवायची असेल बांधकाम तर, आणि तिकडे गरीब लोकांनी फ्लॅट घेतलेले आहे, तिकडे राहायला आलेले गेल्या 4 वर्षापासून, पण तिकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तो विषय जाऊ द्या. पण
इकडे जाताना एक हॉस्पिटल आहे, ICU हॉस्पिटल तिकडे उभारलेलं आहे. कोणी उभारलंय, काय उभारलंय त्याच्याशी घेणं देणं नाही, पण अनधिकृत बिल्डिंग आपल्या इकडे बांधली जाते आणि त्याच्यामध्ये आपण घरपट्टी पण लावलेली आहे नगरपालिकेने. तर ह्याच्यावर नगरपालिकेने, मी एवढ्या वर्षापासून तक्रार करतो, ह्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली इमारतीवर. आणि तिकडे 2 बिल्डिंगच्या मध्ये 2 फुटाचं अंतर, त्याच्यामध्ये 20-20 सिलेंडर ठेवलेले आहे. उद्या काय झालं तर त्याचं जबाबदार कोण राहणार आहे मॅडम? आणि तिकडे जायला रस्ता नाही आहे. उलट आम्हाला रस्ता करून द्यायचे बाबरसाहेब, आपल्याला तिकडे रस्ता करून द्यायचे तिकडच्या लोकांना, बरोबर की नाही? बिल्डिंगचं नाव काय माहितीये? बालकाचं नाव आहे कन्हैया मेडोजो या रहिवासी इमारतीचं काम चालू आहे. आता बिल्डिंगचं आपण एवढं गेलेलं नाहीये. सर्वे नंबर आपण पहिल्यापासून फॉलोअप घेतलाय, पण नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं आपल्याला मदत केलेली नाहीये, आणि चौकशी केली नाही. हॉस्पिटल काढताना पण आधी बिल्डिंगचं हे लागेल ना परमिशन. त्याच्यासाठी म्हात्रे साहेबांनी पण एक तसंच प्रोसिजर आहे ना, बरोबर. त्याला फायरची पाहिजे, OC पाहिजे, सगळं पाहिजे, सगळं पाहिजे. आपण हॉस्पिटलच्या बाबतीत विषय आहे, नाही, पण माझं म्हणणं पण कुठेतरी काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. अनधिकृत प्रशासनाला असे निर्देश देतोय की जर 2019 पासून सन्माननीय भाजपा गटनेता आपण वेळेवर ते दाखवून देत आहेत, निर्देश करत आहेत की या बिल्डिंग विदाऊट परमिशन जर बांधलेली आहे, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे की 19, 20, 21, 22 आणि आता 23, 24 या 4 वर्षात म्हणजे पूर्ण बिल्डिंग तयार झाली आणि तरी आपले टाउन प्लॅनिंगवाले किंवा तत्कालीन कोणी मुख्याधिकारी तिकडे लक्ष देत नव्हते. तरी आता मी आत्ताच्या COना आणि टाउन प्लॅनिंगवाल्यांना इथे तात्काळ व्हिजिट करून काय परिस्थिती आहे ती बघून, त्यांच्याकडे परमिशनचे पेपर्स आहेत की नाही ते चेक करून, आणि नसले तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देत अध्यक्ष आहे. महोदय, तुम्हाला त्याच्याच संदर्भामध्ये दुसरा पण विषय हा पण मी तेव्हाच 19ला आणि आपली पहिल्या मीटिंग पासून मी नाना पार्क येथे 4 ते 5 गुंठे अतिक्रमण केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये पण वेळोवेळी बोलून सुद्धा नगरपालिकेने काही केलं नाही. काल शेवट नाईलाजास्तव मला मुख्याधिकाऱ्यांना घेऊन जायला लागलं, त्यांना प्रत्यक्षामध्ये दाखवली परिस्थिती, आता त्याचे ते ऍक्शन घेतील. अध्यक्ष मॅडम, असाच सेम वेऊरला आमच्या गॅस गोडाऊनच्या समोर राधाकृष्ण अपार्टमेंट म्हणून बांधा लावलेली आहे. त्याला सुद्धा परमिशन कशी काय दिलेली आहे, काय दिले ती टाउन प्लॅनिंग जाऊन एकदा चौकशी करायला सांगा, कारण त्यांनी सुद्धा एका दुसऱ्या मालकाच्या अगदी जागेला लागून, घराला लागून बिल्डिंग बांधायला घेतलेली आहे. आता प्रवीण मोरे यांनी पण आता काम चालू आहे तर निर्देशित केलं आहे, म्हणून लगेच त्याच्यावर चालू आहे काम ते मॅडम, चालू आहे काम. ऍक्शन घ्या. विषय नंबर 33 प्रभाग क्रमांक 11 मधील नाना नानी पार्क येथे CCTV कॅमेरे लावण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. ठीक आहे, भावानंद संके लगेच लावा. विषय क्रमांक 34 प्रभाग क्रमांक प्रत्येक पार्क मध्ये CCTV असणं जरुरी आहे. नगराध्यक्ष मॅडम, CCTV हे आपण 10 लावतोय, त्याची फक्त 1.5 लाख रुपये आहे. फार छान, फार छान. म्हणजे कमी मध्ये आपण करतोय आणि तिकडे एवढी पब्लिक येते आणि लहान मुलं सुरक्षेच्या, तुम्ही सांगितलं तर काहीतरी नावं द्यायची तर स्पॉन्सरर आहे. माझ्या इकडे आता ओपन जिम साठी पण स्पॉन्सर केलेलं आहे, लावलेलं आहे मॅडम. आणि दुसरा आय लव्ह पालघर पण एक स्पॉन्सर मिळतोय आपल्याला. सगळ्यांनी भावानंद संख्या यांचा आदर्श घेऊन स्पॉन्सर मिळून आपापल्या गार्डन मध्ये थोडी कामं करून घ्यावी. बघा, कमी किमतीमध्ये एवढं चांगलं झालंय. विषय नंबर 34 प्रभाग क्रमांक 11 मधील नाना नानी पार्क रजनी कमल पार्क येथे गार्डन मध्ये 15 बेंचेस उपलब्ध करून देण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये टिप्पणीमध्ये सांगितलं की आपल्याकडे पैशाची तरतूद नाहीये, तर पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये तरतूद करायला लागेल. आणि दुसरा विषय असा आहे की तिकडे अत्यंत गरज आहे. तुम्ही आता मंगळवारी जातीलच बघायला, साहेबांनी पण काल बघितलेली किती गर्दी आहे, कितीतरी पेरेंट्स उभे राहतात. हे मी कोणत्या बिल्डिंगसाठी किंवा एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी लावत नाहीये. तरी पुढच्या वर्षीची न वाट बघता लवकरात लवकर लोकांच्या सुविधेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मला वाटतं आपल्याला बाकीच्यांना पण काही बेंचेस घ्यायचे. भावानंद संख्येनं आता द्याच, परंतु आमचा पण विचार करा, आमच्या प्रभागात पण द्या. रस्त्यावर आणि किंवा कुठच्या एखाद्या विशिष्ट बिल्डिंगला तो आता ऐका, मी माझ्या इथल्या पण वाईट वाटतं सांगायला, पण आमच्या काही सन्मान्य सदस्यांनी लागोपाठ 3 बेंच एकाच ठिकाणी लावून टाकलेत. एका तिकडे तेवढी लोक पण नाही बसत.
एक किंवा दोन लोक असतात आणि जिथे खरोखर गरज आहे तिथे बेंचच नाही. माझ्या त्यामुळे जिथे गरज आहे लोक आणि मोठा रस्ता असेल, समजा एक मोठा रस्ता आहे आणि तिथून सिनियर सिटीजन चालत जातात, तर त्यांना मध्ये जरा बसायला किंवा कोणालाही नॉर्मल लोकांना पण तर मध्ये आपण लावू शकतो. पण एकाच जागे 3, 4 माझी कॉलनी आवडती म्हणून तिकडे 4च देऊन टाकले, असं प्लीज करू नका. आपण ठराव घेतलाय सर्व नगरसेवकांना 10 बहीण द्यायचे आहेत. मी सगळं एकाच वेळेला मागवा, निवडणुकीचा उपयोग येतील त्या. चालेल. आणि कोणी सुद्धा ऐका ना, कोणी सुद्धा बरोबर आहे, मी सांगतो ना, आपण एखाद्याचा ओळखीचा आहे म्हणून कोणाच्या घरात लावू नका. जे लावलेलं आहे वेऊर मध्ये एखाद्या घरी आम्ही गेलो, तिथे लावलेलं, माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा, त्या घरी बाईन लावलाय, त्याच्यावरती पिक्चरने चादरी ठेवली. एकच नाही, बरेच ठिकाणी. सन्मान्य अमोल पटेल साहेब वेऊर मध्ये तुम्ही सन्मान्य सदस्यांनी दिले असतील, मी दिले नाही. अध्यक्ष मॅडम, वेऊर मधला काही भाग हा माझ्या प्रभागात येतो आणि माझ्या प्रभागात एका बाजूला एक दुसरी जरी लागली असेल तर मी माझ्या स्वतःच्या पैशाने 4 बसवून देईल. तर तुम्ही सिद्ध करून दाखवा कुठे बसवलेत त्या. हा चालेल. ओके, चला नेक्स्ट. म्हणजे आता सावध केलाय पुढच्यासाठी तरी. प्रभाग क्रमांक 11 मधील आदर्श नगर येथील गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळणी साहित्य पुरवण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. अत्यंत छोट्या रकमेची खेळणी आहेत, त्यामुळे ती देण्यात यावी. विषय क्रमांक 36 पालघर नगर परिषद. आज पूर्ण सभा भावानंद संकेत. अध्यक्ष महोदय, भावानंद संकेत साहेबांच्या वाड्यात त्या गार्डन मध्ये लावा. आता तुम्ही माझ्याकडे लावलेले बोसर रोडला अक्षरशः जागा नसते, कारण जीवन विकास शाळा सुटल्यानंतर आमच्या बाकी प्रभागात पण लावा जर होत असेल. बेंच का खेळणी? खेळणी. ठीक आहे मॅडम, माझ्या प्रभागाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 5-6 पाडे आहेत. तर एका पाड्यामध्ये लावल्यामुळे 4 पाड्यांच्या शिवाय मला ऐकाव्या लागतात. तर जरा मला पण दिलेलं तर बरं होईल. ठीक आहे. माझ्या प्रभागात तर लावलीच नाही खेळणी, त्यांनी लावली नाही ना आपल्या. मॅडम घे, एकाच प्रभागात लावू नका, सगळ्याच प्रभागात अजून एक सेट घ्या असं लावण्यासाठी. ठीक आहे. निधीची उपलब्ध नेक्स्ट इयरच्या बजेटमध्ये प्रभागात लावली नव्हती खेळणी, त्यांनी लावायला सांगा त्यांना. हा, यांच्या प्रभागातला सेट नेऊन दुसऱ्यांच्या प्रभागात लावून टाकला गेल्या वेळेचा, तर यांच्या प्रभागात 2 सेट लावा आणि ज्यांच्या प्रभागात लावला त्यांना देऊ नका. अध्यक्ष महोदय, जसं बँक देतात त्याप्रमाणे डस्टबिन, जसा काल आपल्या विषयाला डस्टबिन देणं जरुरी आहे, ओला सुका कचरा ते द्या ना. बँच घरात लावतात, फुटपाथवर लावतात, डस्टबिन कामाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय ऐकलं, डस्टबिन लावा असं तुम्ही सांगताय, पण आपल्याला डस्टबिन अध्यक्ष महोदय चोरून गेलेत आपले डस्टबिन. हा, काही लोकांनी त्याच्यावर फटाके फोडले, डबे फोडले. बँक वरती ते आता बोलतात. विषय नंबर 36 पालघर नगर परिषद हद्दीत सन 2024 या वित्तीय वर्षात वृक्षगणना करण्याबाबत निर्णय घेणे. हा ठीक आहे. हे ठेवा, रेकॉर्ड ठेवा. हा, रेकॉर्ड 17 लाख रुपये खर्च झाला आणि रेकॉर्ड काय नाही. विषय क्रमांक रेकॉर्ड नाही त्याचा, तो 15-16 विषय नंबर 37 विविध विभागांकडून झालेल्या व होणाऱ्या कामांचे अंदाजपत्रकांना मंजुरी देण्याबाबत विचारणी करून निर्णय घेणे. प्राप्त नाहीये. ठीक आहे. काल जसं बोलले, ज्यांचे बाकी आहे ते त्याच्यात इन्क्लूड करा. अंदाजपत्रक बनवण्याचे आहेत ते, ज्यांचे बाकी आहे ते पण त्याच्यात घ्या. विषय क्रमांक 38 कारवाई करावी. मॅडम, प्राप्त दरपत्रक निविदा निविदा. ऐका थांबा. मॅडम, अध्यक्ष तुम्ही प्राप्त नाही असे टिप्पणी दिले आणि तुम्ही आणून दिलेत ना. दिले, आता दिले. सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम, विषय क्रमांक 37 मंजूर का घ्या सदस्यांच्या. 1 मिनिट थांबा, जरा नीट बघा. वेळेवर हे दिले, निविदा दिल्या आहेत आणि काय दिले. मुख्य खाली बसा, जाऊ नका. सम्माननीय नगराध्यक्ष मैडम, आपके पास कुछ आया है? हाँ, ये क्या अभी दिए ना, ये क्या सब दिए ना. आता दिलेत ना मॅडम. हा, एक प्रशिक्षण आलंय. पण मॅडम, अंदाजपत्रक बरीच तयार आहे, जी मीटिंग मध्ये ठेवायची तर ती घेत का नाहीयेत? हा मॅडम, या ना. अध्यक्ष मॅडम 8 मार्चच्या पण आहे. जरा नीट बघा, ते घोटाळे होतात नंतर, नीट बघा. सम्माननीय नगराध्यक्ष मैडम, जो विषय 37 है और 38 है,
नहीं अभी 37 ही ढूंढ रहे हैं सब लोग 37 पे है। अध्यक्ष मॅडम, मला अंदाजपत्रकाविषयी बोलायचं आहे की अंदाजपत्रक तयार आहेत. अंदाजपत्रक ठेवण्यासाठी आपण मीटिंगची वाट बघतो. तर त्या दिवशी मॅडम एक असा विषय झाला जो मला निदर्शनात आणून द्यायचा आहे की आपल्या समित्या ह्या सप्टेंबरमध्ये डिझॉल्व्ह झाल्या. त्यामध्ये शेवट विषय जो सप्टेंबरचा विषय समित्या झाल्या आणि त्याच्यानंतर स्थायी समिती बनली नाही, त्यामुळे विषय समित्यांचे जे 5 विषय आहेत ते त्या पुढच्या सर्वसाधारण सभेला घेतले पाहिजे होते, पण ते काही कारणामुळे स्थायी समिती आहे नाही असं करत ती राहिले, कारण कधी इलेक्शन लागेल असं वाटलेलं आणि पण ते झालं नाही. तर मला वाटतं सर्व सन्मान्य सदस्यांनी पुढच्या विषय सभा आता जेव्हा लावू त्याच्यात हे विषय घेऊन टाकत आहे, कारण ते ठराव पास होण्याचे राहत आहेत आणि त्याच्यात भरपूर जणांची कामं महत्वाचे विषय आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे मॅडम अंदाजपत्रक तयार आहेत, जी महत्वाची कामं आपल्याला करायची आहेत, ठेवलेलेच नाही मिळत. त्यांनी ठेवायला पाहिजे. एक्झाम्पल म्हटलं तर मॅडम एक माझ्या वॉर्ड मधलं म्हणजेच रवींद्र म्हात्रे यांच्या घराजवळील गटार हे गेले 4 वर्ष झाले आम्ही मागे लागलोय. त्याचा आता रिवाईज टेंडर पण ह्यांनी केलं. अगोदर केलं तेव्हा तर काढलं नाही, कोणतरी अडवतंय काहीतरी करतंय असं करून टाळाटाळ झाली आणि आता पुन्हा म्हटलं चला रिवाईज टेंडर करा. रिवाईज टेंडर झालं, एस्टिमेट टेंडर नाही एस्टिमेट ते रिवाईज केलं. आता रिवाईज केल्यानंतर त्यांनी मीटिंग मध्ये ठेवायला पाहिजे. हॅलो इंजिनियर विपुल आणि विश्वास, गेल्या आठवड्यात सांगितलेलं ना ते अंदाजपत्रक झालंय ना की नाही झालंय? आवाज एस्टिमेट जर रेडी झाला असलं तर बघून घेतो आणि मीटिंग नाही म्हणजे पुढच्या मीटिंगला ठेवतो. आणि मॅडम अनंत आकाश बिल्डिंगचा आपल्याला जे गटार करायचं आहे त्याचं एस्टिमेट अनंत आकाश मॅडम ते अनंत आकाश खूप महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये जाताना तिकडच्या लोकांना तिकडची लोक एक मिनिट. आणि ते राधिका अपार्टमेंट ते पण नाही मॅडम. 4 काम आहे. बिटूर पाटील यांच्या वाडीचं ते जाणारा रोड 4 एस्टिमेट मला अंदाजपत्रक आज संध्याकाळी पाहिजे. विश्वास 4 काम आहेत, छोटे छोटे एस्टिमेट आहेत, मोठे पण नाही आहेत. खाला लुटून पश्चिम ठीक आहे. आता अंदाजपत्रकामध्ये इथे अखिल भारतीय ते आलंय, वाचलं सगळ्यांनी. आणि सदर प्रशिक्षणासाठी ज्या महिलांना नगरसेविकांना आणि महिला कर्मचाऱ्यांना यायचं आहे त्यांनी आज सभेनंतर आपली नावं द्यावी. त्याला आरती मंगेश पाटलांकडे. मॅडम महिला जागृत दिवस मॅडम बोलते की मंगेश पाटलांकडे. विषय नंबर 37 मॅडम 38 विषय क्रमांक प्राप्त दरपत्रक निविदा ई निविदा व ई फेर निविदांना मंजुरी देणे. हाँ मॅडम कुछ बोल रहे हैं, ऐका मग ते कसं गडबड होते निविदांमध्ये. हा बोला. हाँ सामान्य नगराध्यक्ष मैडम, ये जो ई निविदा और ई फेर निविदा बाबत जो हमारे ऊपर ये डाला जाता है, टाइम पे हमको दिया जाता है, ये तो इनको हमको पढ़ने का समय नहीं मिलता है. फिर भी मैं इस विषय में इतना बोलना चाहूँगी कि पालघर नगर परिषद जाहीर ईमेल निविदा बाबत महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 23/1/2023 चे अधिसूचनेतील परिष्कृत 3 नियम 466/4 प्रमाणे नगर परिषद जो है वो संबंधित अधिकारी है, उन्होंने स्वतः निर्णय घेण्यात यावे ही विनंती. मॅडम मसुदा समिती निविदा समिती मुख्याधिकारी आणि केल्यानुसार कायदेशीर तांत्रिक प्रशासकीय आणि वित्तीय अभिप्रायानुसार मंजूर. ठीक आहे. नाही आला विषय, नाही आला. धन्यवाद. आजच्या मॅडम सभा संपली असं मी जाहीर करत आहे. धन्यवाद. राहिला जागृत 8 मार्च नाही घेतलं ना, झालं ते झालं सगळं मंजूर. हिंदवी मैदान हिंदवी पाटील सब काम मंजूर. प्रत्येक ध्वजावर ते हिंदवीचं नाव आलेलं आहे.